स्थित होतोय आणि याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी सोडून चूक केली असं मोठं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरनं अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। या संदर्भामध्ये त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात। राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करतोय असं मी विधान केलं आणि त्याच्यावर त्यांनी वडिलकीचा सल्ला म्हणून माझ्याबद्दल अतिशय गौरवोद्गार आणि मी राजकारणामध्ये अजून टिकून राहिलो पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मनापासूनची भावना व्यक्त केली। मी स्वतः ऐकली, मी पाहिली। मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्याबद्दल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। संजय राऊत यांनी आज सकाळी म्हटले की भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलवलं आहे। कधी जाणार तुम्ही, काय तुमची नाराजी व्यक्त करणार आहात? मुळामध्ये ह्या नाराजीच्या बातम्या खास करून तुम्ही लोक दाखवताय त्या चुकीच्या आहेत। मी असा माणूस नाहीये की नाराज असलो तर आड पडद्यानं वळणावळणानं बोलणं हे माझं कामच नाहीये। मी नाराज असल्याचे कशाच्या आधारे तुम्ही हे सगळं कन्क्लुजन काढलं? मी परवानच्या दिवशी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये माझ्या सवयीप्रमाणे मी स्पष्ट आणि सत्य बोलण्याचं काम मी करत असतो ते केलं। पण काल मी माझ्या मतदारसंघाचा फक्त आणि फक्त उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पुन्हा निवडून आली पाहिजे याकरता लावलेला मेळावा हा तुम्ही बघितलात। त्याचं मार्गदर्शन काही तुमच्यासारख्या टीव्हीवर पूर्णपणे भाषण देखील लोकांनी दाखवलं। कुठेतरी माझ्या नाराजीचा लवलेश तुम्हाला दिसला? मी नाराज कशाला आहे? आणि आत्ताच तुम्ही इथे आलेले आहात, इथं हे सदेवजी बेटकर बसलेत, ते आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे। माजी उपजिल्हा प्रमुख इथे राजूशेठ भागवत बसलेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे तिथं बसलेत, दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर तिथं बसलेत, चिपळूणचे तालुका प्रमुख बळीराम गुजर बसलेत, चिपळूणचे तालुका संघटक सुधीरभाऊ शिंदे बसलेत, इथं आमचे खेडचे संजय गोलतकर बसलेत, दुसरे आमचे मंडणगडचे तालुका प्रमुख संतोष गोवळे बसलेत। हे कशा करता बसलेत? मी नाराज आहे म्हणून बसलेत? तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्याची मी जबाबदारी